नमस्कार. मी तुम्हाला म्हणलं होतं तसं मी घेऊन आली आहे मँगोची एक नवीन रेसिपी, जी की आहे मँगो मिठाई रोल. त्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते आहे पनीर. घरी केलेलं पनीर असेल, बाहेरचं पनीर असेल, पनीर हवंय आपल्याला. आणि किती क्वांटिटी करायची त्याप्रमाणे आपल्याला तेवढं पनीर घ्यायचंय. म्हणजे ह्याचे मला रोल करायचे, तर मला असं वाटतं ह्याच्यात एक 4 ते 5 रोल तर डेफिनेटली होतील. मोठं म्हणजे खूप रोल्स बनवायचे असतील आपल्याला तर जास्त पनीर लागेल. आणि पनीर जेवढं आहे त्या हिशोबाने मी पिठी साखर घेतली, कारण आपल्याला हे काही मुरवायचं नाहीये, आपल्याला हे काही शिजवायचं नाहीये. अक्षरशः पटकन आणि झटकन होणारी डिश आहे. ही कमाल लागते. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, एखाद्या तुमच्या घरातल्या पार्टीला वगैरे जर तुम्ही ही डिश ठेवलीत ना, तर जवळजवळ लोकांना असं वाटू शकतं की म्हणजे तुम्ही कोणत्याच हॉटेलचे सॉलिडच शेफ वगैरे आहात, कारण ती इतकी सुंदर दिसते आणि ती असते पण, म्हणजे ती चवीला पण फार मस्त लागते. तर पनीर, पिठी साखर, थोडीशी वेलची पावडर घेतलीये आणि केशरी रंग घेतलाय. तर ऍक्च्युली ना याच्याऐवजी तुम्ही कुठलाही रंग घेऊ शकता, ते दिसायला छान दिसलं पाहिजे, हा त्याच्या मागे उद्देश आहे. आणि अर्थात थोडीशी चवही त्या रंगाची उतरतेच. तर मी केशरी रंग माझ्याकडे होता म्हणून मी तो घेतलाय. पनीर खूप मळून घ्या, जितकं शक्य आहे तितकं त्याचं म्हणजे ते मऊ करा, तरच तुम्हाला त्याचा रोल करता येणार आहे. तर मी आता हे पनीर मळून घेते आणि ते हातानेच मळावं लागणार आहे. तर आता हे पनीर मी जितकं मळत होते तेवढं ते मला जेवढं हवं होतं तेवढं सॉफ्ट होत नव्हतं, त्यामुळे मी ते मिक्सर मधनं काढून घेतलंय. तर मला असं वाटतं तुम्ही पण हा एक ट्राय करा. तुमचं हाताने मळून झालं सॉफ्ट तर उत्तम, पण मी मिक्सर मधनं घेतलं फायनली. आता यामध्ये पिठी साखर एवढी नाही घालणार आहे मी, अर्थात तुम्हाला जितकं गोड लागतं, कारण हे जे मी बनवते याचा जेवढा गोडवा आहे तेवढाच आपला त्या पदार्थाला गोडवा राहणार आहे. म्हणजे आंबा राहणार आहे, पण तो कसा तो तुम्हाला नंतर कळेलच. पण बेसिकली साखरेचा, म्हणजे यात तुम्ही जे घालाल त्याच्यात जेवढा गोडवा आहे ना तो मेजर आहे. छान साखर त्याच्यात मिक्स करून घ्या. हा छान आपला आता गोळा रेडी आहे. आता याचे आपण रोल करून घेऊया. एक 3-4 रोल करते आणि दाखवते पुढे काय करायचं. या सगळ्या काय म्हणूया आपण डिशेस बनवताना डाएट बिएट फार बघायचं नसतं. मुळात एक तर आंबा आहे, त्यामुळे त्याच्यानंतर डाएट हा विषय संपतो तिथे. फक्त तो अर्थात कंट्रोलमध्ये खाल्ला पाहिजे. मला असं वाटतं ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी पिठी साखरेच्या ऐवजी शुगर फ्री त्यात जर घातलं आणि ही जर डिश बनवली तर मला असं वाटतं आंब्याचं जे क्रेविंग आहे ते पण थोडंसं कमी होईल. आंबा खाल्ल्यासारखा पण वाटेल आणि आंबा खूप पण खाल्ल्यासारखा नाही वाटणार. तर आता मेन गंमत त्याच्या मागे अशी आहे, हे बघा, मी असे आंब्याचे एकदम पातळ लेअर करून घेते, म्हणजे एकदमच पातळ. हे आता मी यामध्ये काढून घेते. एवढं वर्षभर आपण थांबतोय ज्या फळासाठी, त्याला एवढा तर महत्त्व आपण दिलं पाहिजे. झालेली आहे आपली रेसिपी, पूर्ण आहे. अर्थात याच्यावर आता थोडीशी सजावट, ही मी पिस्त्याची पावडर घालतेय वाटून. अशी आपली मँगो मिठाई रोल्स रेसिपी तयार आहे. अर्थात मी एक खाऊन बघणार आहे. आमच्या घरामध्ये माझा धाकटा मुलगा आणि प्रसाद अत्यंत गोड खाऊ आहे. मोठा पण खातो, पण या दोघांच्या कंपॅरेटिव्हली कमी खातो. मी पण तसंच. गोड आवडतं पण असं खूप म्हणून नाही. पण प्रसाद आणि मयंक गोड खातातच खातात. मी असं काही बनवलं की मला त्याची जाम आठवण येते. आणि लकीली मी तुम्हाला हे दाखवत असताना तो मला असा समोर दिसतोय घरी आलेला, तर मी त्याला बोलवते चव घ्यायला. प्रसाद, काय मँगो मिठाई रोल्स. थांब थांब, हा खा. आईस्क्रीम आहे? नाही आईस्क्रीम नाही, बघ. मस्त आहे. मस्त आहे ना. मँगो मिठाई रोल. ठीक आहे, अर्ध कोणी खाल्लं?
ये अप्रतिम. मला 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत. तुम्ही पटकन ती बनवा आणि मला करून पाठवा. बाय बाय. बाय कर. बाय.